जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आपण या ठिकाणी आत्ता बघणार आहोत. मित्रांनो, भारत सरकारने नुकताच 2026 ला पद्मश्री पुरस्काराची घोषणा केलेली आहे आणि या पद्मश्री पुरस्कारावर आपल्याला 100% प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवायचं मित्रांनो, पद्मश्री हा पुरस्कार जो आहे भारत सरकारकडून दिला जाणारा 4थ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून समजला जातो. यामध्ये जर बघितलं मित्रांनो, या पुरस्काराची सुरुवात 2 जानेवारी 1954 ला झालेली आहे आणि हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतीकडून प्रदान केला जातो. 2026 चे जर आपण पद्मश्री बघितले मित्रांनो, तर भारत सरकारने 2026 ला एकूण 113 पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेले आहेत. त्यापैकी जर बघितलं तर महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार आपल्याला विचारले जातात. यामध्ये जर बघितलं मित्रांनो, 2026 ला महाराष्ट्रातील एकूण 11 रहिवाशांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्या 11 आपण जाणून घेऊ. एक याच्यामध्ये आर्मिडा फर्नांडिस औषध क्षेत्रासाठी आहे, अशोक काळे हे व्यापार क्षेत्रासाठी आहे, त्यानंतर डिकल्या लाडक्या धिंडा हा कला क्षेत्रासाठी आहे, जनार्दन बाबूराव बोते हे समाज कार्यासाठी आहे, त्यानंतर जुझेर वासी हे विज्ञान क्षेत्रासाठी आहेत, त्यानंतर माधवन रंगनाथन यांना कला क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आलेला आहे, रघुवीर तुकाराम खेडकर यांना सुद्धा कला क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जर बघितलं मित्रांनो, रोहित शर्मा याच्यावर विशेष करून लक्षात ठेवायचं, यांना क्रीडा क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे. सतीश शाह यांना मरणोत्तर कला क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आलेला आहे आणि सत्यनारायण लुवाल यांना व्यापार क्षेत्रासाठी आणि श्रीरंग देबवा लाड यांना कृषी क्षेत्रासाठी हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. अशाच पद्धतीच्या माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जय हिंद.